नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या लोकांना प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, मॉरिशस हा देश भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे. तर मॉरिशस या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे पोर्ट लुईस, चलन आहे मॉरिशियन रुपया, राष्ट्राध्यक्ष आहेत धरम गोकुल, तर पंतप्रधान आहेत नवीन रामगुलाम. प्रश्न दुसरा. सार्वजनिक उपक्रम विभागाने अलीकडे कोणत्या संस्थेला नवरत्न दर्जा प्रदान केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, इरडा या संस्थेला सार्वजनिक उपक्रम विभागाने नवरत्न दर्जा प्रदान केला आहे. तर इरडाचा फुल फॉर्म होतो इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. स्थापना झाली आहे 1987. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर अध्यक्ष आणि MD आहेत प्रदीप कुमार दास. प्रश्न तिसरा. कोणत्या संस्थेने भौगोलिक संकेत म्हणजे GI उत्पादनाच्या प्रभावी मूल्यमापनावर अभ्यास मंजूर केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी, नाबार्ड या संस्थेने भौगोलिक संकेत GI उत्पादनाच्या प्रभाव मूल्यमापनावर अभ्यास मंजूर केला आहे. तर नाबार्डचा फुल फॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. तर माहिती पाहू. या अभ्यासाचे उद्दिष्ट भारतातील GI उत्पादकांसमोरील फायदे आणि आव्हानं यांचे मूल्यमापन करणे हा आहे. तर नाबार्डची स्थापना झाली आहे 12 जुलै 1982. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. तर चेअरमन आहेत शहाजी केवी. तर नाबार्डचा मुख्य उद्देश आहे कृषी विकास करणे, ग्रामविकास, क्रेडिट नियोजन व पुनर्वित्त इत्यादी. प्रश्न चौथा. आंतरराष्ट्रीय सागर संघटना कुठे आयोजित करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी, लंडन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सागर संघटना आयोजित करण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय सागर संघटनेबद्दल माहिती पाहू. IMO म्हणजेच इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन. स्थापना झाली आहे 17 मार्च 1948. मुख्यालय आहे लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणी. तर सरचिटणीस आहेत आर्सेनियो डॉमिंग्वेज. प्रश्न पाचवा. कोणाला NDTVचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, गौतम सिंघानिया यांना NDTVचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर NDTV बद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1984 मध्ये. तर संस्थापक आहेत प्रणय रॉय व राधिका रॉय. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर माहिती पाहू. केंद्रीय परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांना NDTV इंडियन ऑफ द इयर 2024 मध्ये इंडिया फास्ट पुरस्कार मिळाला. प्रश्न सहावा. ईगल नेस्ट पक्षी महोत्सव कोणत्या राज्यात साकारला जातो? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश या राज्यात ईगल नेस्ट पक्षी महोत्सव साजरा केला जातो. तर अरुणाचल प्रदेश राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे इटानगर. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाय. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यसभा सीट आहेत 1, लोकसभा सीट आहे 2. तर काही इतर महत्त्वाचे महोत्सव पाहू. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तसेच आंतरराष्ट्रीय ऊंट महोत्सव राजस्थान या ठिकाणी, काला घोडा कला महोत्सव मुंबई या ठिकाणी, तर भारत रंग महोत्सव गुजरात या ठिकाणी, बिस्किट जत्रा महोत्सव नेपाळ या ठिकाणी, बटाटा महोत्सव नागालँड या ठिकाणी, 77वा कॉन्स चित्रपट फ्रान्स या ठिकाणी, हॉर्नबिल महोत्सव नागालँड या ठिकाणी आयोजित केला जातो. तसेच इगास महोत्सव हा उत्तराखंड येथे आयोजित केला जातो. प्रश्न 7वा. कोणत्या बँकेने आर्थिक स्पष्टपणे विरोध
मुले हंटर या नावाची AI साधन वापरण्यास सुरुवात केली आहे. बरोबर त्यानुसार ऑप्शन डी RBI बँकेने आर्थिक स्पष्टपणे विरोध मुले हंटर या नावाची AI साधन वापरण्यास सुरुवात केली आहे. तर RBIचा फुल फॉर्म पाहू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI बँकेबद्दल काही माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1935. तर RBIचे राष्ट्रीयकरण झाले आहे 1 जानेवारी 1950 रोजी. तसेच RBIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तसेच सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर आहेत. तसेच 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. तर 24वे गव्हर्नर हे अजित पटेल हे आहेत. प्रश्न 8वा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरात कोणाचे नाव देण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज यांचे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरात नाव देण्यात आले आहे. तसेच 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची माहिती पाहू. आयोजित आहे ताला कटोरा स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत तारा भवाळकर. तसेच 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 2024 मध्ये अमळनेर या ठिकाणी झाले. अध्यक्ष होते रवींद्रनाथ शोभणे. तसेच 96वे संमेलन झाले 2023 मध्ये वर्धा या ठिकाणी. अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. प्रश्न 9वा, कोणत्या जिल्ह्यातील मण्याचीवाडी गावाला ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए सातारा जिल्ह्यातील मण्याचीवाडी गावाला ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024च्या विजेत्यांनी ग्रामीण नवोन्मेष, शाश्वत आणि समुदाय चलित उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच स्वच्छ हरित पंचायत पुरस्कार हा मोडाळी ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक भेटला आहे. तसेच सतत विकास पुरस्कार 2024 यामध्ये मण्याचीवाडी ग्रामपंचायत ही साताऱ्यातील आहे, प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच तिरोडा पंचायत समिती ही गोंदिया जिल्ह्यातील आहे, तिला तृतीय क्रमांक मिळालेला आहे. प्रश्न 10वा, संयुक्त राष्ट्र संघटनेकडून ध्यान दिवस म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जाणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए 21 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेकडून ध्यान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. तसेच इतर काही महत्त्वाचे आपण दिनविशेष पाहू. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो. 2 डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून. तसेच 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन. 4 डिसेंबर नौदल दिन. 7 डिसेंबर ध्वज दिन. 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन. 11 डिसेंबर युनिसेफ दिन. 16 डिसेंबर विजय दिवस. तसेच 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबर किसान दिन, चौधरी चरण सिंग यांची जयंती. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन व 25 डिसेंबर आहे राष्ट्रीय सुशासन दिन.